आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो खूप हटके होणार आहे। आज मी तुम्हाला बाबा बोलतो बंगाली या गाण्याचा मराठीमध्ये खूप सोप्या भाषेमध्ये अर्थ समजून सांगणार आहे। आकाश शिंदे यांचं हे गीत आहे आणि नाथ भक्तांसाठी खूप महत्त्वाचं गीत आहे। खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, परंतु तुम्ही नुसतं गाणं त्या ठिकाणी ऐकतायत आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल, तर या ठिकाणी मी तुम्हाला पूर्णपणे बाबा बोलतो बंगाली या गाण्याचा आकाश शिंदे यांचं जे स्क्रिप्टेड आहे हे गाणं, त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे। बाबा बोलतो बंगाली याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, या गाण्याचा संपूर्ण अर्थ या ठिकाणी मी गाण्याचा सांगणार आहे। तरी पण हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाहीये, परंतु तुमच्या ज्ञानासाठी नाथ भक्त असाल तर या व्हिडिओला पूर्णपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खूप जास्त मेहनत मी आकाश शिंदे यांचं जी गाणं आहे ते स्क्रिप्टेड गाणे आहे, ते मराठीमध्ये यांचा अर्थ शोधण्यासाठी मला खूप जास्त टाइम लागला आहे। तरी हा व्हिडिओ बनवण्यासाठी पण जास्त टाइम लागला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। मी तुम्हाला बाबा बोलतो बंगाली या मराठी गाण्याचा सविस्तर अर्थ, आकाश शिंदे यांचं गाणं आहे यांचा सविस्तर अर्थ या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात बाबा बोलतो बंगाली या प्रसिद्ध नाथ भक्ती गाण्याचा करुणा भक्ती आणि संदेश स्पष्ट होईल असा मराठीत अर्थ खाली देत आहे। हा अर्थ सर्वसामान्य भक्ताला सहज समजेल असा ठेवलेला आहे। दादा गुरु मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे आद्य गुरु आहेत। गर्भगिरी पर्वताला ते तपश्चर्या करून बसले आहेत। बाबा बंगाली बोलतात म्हणजे ते गूढ संकेत आध्यात्मिक भाषेत सत्य सांगतात, जे समजण्यासाठी शुद्ध मन आणि भक्ती लागते। चला तर मग कडव्याचे सविस्तर अर्थ मी तुम्हाला सांगतो। कडवे क्रमांक 1, गुरुची महिमा। दादा गुरु मच्छिंद्रनाथ हे सर्व नाथांचे मूळ, योग, करुणा, तप आणि ज्ञानाचे भांडार आहेत। ते गर्भगिरीत बसून संपूर्ण सृष्टीकडे पाहत आहेत, पण अहंकाराला दिसत नाहीत आणि नम्र भक्ताला हाक मारतात। याचा अर्थ काय होतो? दादा गुरु मच्छिंद्रनाथ बसतात गर्भगिरी पर्वतात, ठीक आहे। याचा अर्थ काय होतो? या ठिकाणी गुरु समोर असतात, पण ज्याचं मन शुद्ध आहे त्यालाच गुरु ओळखता येतो। या ठिकाणी बघू शकता याचा अर्थ काय होतो? गुरु समोरच असतात, परंतु ज्याचं मन शुद्ध आहे ना त्यालाच गुरु ओळखता येतो। हे खूप महत्वाचं कडवं आहे। कडवे क्रमांक 2, बाबा बोलतो बंगाली याचा अर्थ। या ठिकाणी बघा खूप महत्वाचा आहे। बाबा बोलतो बंगाली याचा अर्थ काय होतो? इथे बंगाली म्हणजे खरी बंगाली भाषा नव्हे। या ठिकाणी बघू शकता इथे बंगाली म्हणजे खरी बंगाली भाषा नव्हे, तर नाथाची सांकेतिक वाणी असते। ते काय असते? नाथाची सांकेतिक वाणी असते। बाबा थेट बोलत आहे, ते संकेत देतात स्वप्नातून, अनुभवातून, दुःखातून आणि संकटातून। याचा अर्थ काय होतो? नाथ बाबा शब्दात नाही तर अनुभवात बोलता। जे समजून घेतो तोच पुढे जातो, जो समजून घेतो तोच या ठिकाणी काय करतो तर पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। याचा अर्थ या ठिकाणी होतो बाबा बोलतो बंगाली याचा अर्थ असा नाही की ते बंगाली म्हणजे खरी बंगाली नसते, तर ते काय असते? नाथाची एक सांकेतिक भाषा असते, त्या भाषेला आपण बंगाली भाषा समजायचं आहे, किंवा नाथ बाबा बंगाली भाषा आपल्याला सांकेतिक वाणीमधून सांगण्याचा प्रयत्न करतात। कडवे क्रमांक 3, भक्ताची हाक। हे दादा गुरु गरीब दुःखी हरवलेल्या तुमचीच आस आहे, आम्ही अडाणी आहोत, तुमची भाषा कळत नाही पण मनाने शरण आलो आहे। अर्थ आहे गुरुना विरोधता नको, शुद्ध शरणागती हवी आहे। तर या ठिकाणी बघू शकता गुरुना तुम्ही जास्त शिक्षण आहे म्हणून या ठिकाणी प्रार्थना करू शकता, तर तसं काय नाही। तू विद्वान आहे किंवा विद्वान असला तरच गुरुची भक्ती करू शकता असं काय आहे ना या ठिकाणी नाही। तर काय आहे त्याचा अर्थ? गुरुना विद्वत्ता या ठिकाणी नकोच आहे, गुरुना विद्वत्ता नकोच आहे, फक्त शुद्ध शरणागती त्यांना हवी आहे। बाबांना काय? फक्त शुद्ध शरणागती त्या ठिकाणी हवी आहे, एवढं या ठिकाणी बाबांनी आपल्याला सांगितलंय। तू विद्वान आहे, खूप शिकलेला आहे तरच भक्ती करू शकता का? असं काय नाही याचा अर्थ। असं काय नाही की तुम्ही जास्त शिकलेला आहे, जास्त विद्वत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही त्या ठिकाणी नाथांची भक्ती करू शकता असं काही नाही। आडण लोक पण त्या ठिकाणी जी गुरुची सेवा आहे किंवा नाथाची जी सेवा आहे ते करू शकतात, असं काही या ठिकाणी नाही। फक्त गुरुला शुद्ध शरणागती त्या ठिकाणी गुरुंना किंवा नाथांना हवी आहे। कडवे क्रमांक 4, नाथांचा उपदेश।
बाबा सांगतात, लोभ सोड, क्रोध सोड, खोटेपणा सोड, मन स्वच्छ ठेव, कर्म नीट कर, गुरुवर विश्वास ठेव. याचा अर्थ काय होतो? नाथमार्ग हा चमत्काराचा नाही, तर तो स्वतःला घडवण्याचा आहे. स्वतःला घडवण्याचा नाथमार्ग आहे. शेवटचा भाव काय सांगतो या ठिकाणी बघा, जो गर्भगिरीकडे मनाने वळतो, जो मच्छिंद्रनाथाला अंतःकरणाने हाक मारतो, त्याला बाबा नक्की भेटतात. कधी माणसामध्ये, कधी संकटामध्ये, कधी संकटामध्ये. अंतिम संदेश या ठिकाणी काय? अंतिम संदेश काय त्यांचा? तर या ठिकाणी बघा, बाबा बोलतो बंगाली म्हणजे गुरु सतत बोलत असतात. फक्त ऐकणं किंवा ऐकवणं मन आपल्याकडे असायला हवं. आणि या ठिकाणी असायला पाहिजे. ऐकण्याचं मन आपल्याकडे असायला पाहिजे. अंतिम संदेश काय? बाबा बोलतो बंगाली म्हणजे काय? गुरु सतत बोलत असतात, फक्त ऐकण्याचं मन आपल्याकडे असलं पाहिजे. ऐकण्याचं जे मन आहे ते आपल्याकडे या ठिकाणी असलं पाहिजे, असं नाथ गुरु या ठिकाणी आपल्याला सांग किंवा नाथ बाबा सांगतात. तो थोडक्यामध्ये बाबा बोलतो बंगाली, दादा करू मच्छिंद्रनाथ, गर्भगिरी पर्वतात, बाबा बोलतो बंगाली या गाण्याचा शॉर्टकटमध्ये मी अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण थोडंसं जरी ज्ञान या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला आकाश शिंदेंनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मी पण थोड्या शॉर्टकट भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. दादा गुरु मच्छिंद्रनाथ, गर्भगिरी पर्वतात, बाबा बोलतो बंगाली या शब्दाचा थोडक्यामध्ये अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण ज्ञान माझ्याकडे नाथांचं तुम्हाला भेटेल. जे पण ज्ञान माझ्या चरणी जे आहे किंवा नाथाची चरणी जेवढं काही मला ज्ञान या ठिकाणी अर्पण करायचं आहे, ते ज्ञान मी तुम्हाला पण या ठिकाणी देत आहे. जेवढं मला या ठिकाणी माहिती आहे नाथाबद्दल किंवा ज्ञान घेण्याची माझी प्रवृत्ती आहे, ग्रंथ वाचण्याची प्रवृत्ती आहे, त्यामधनं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन कंटेंटच या ठिकाणी मिळेल किंवा नवीनच काहीतरी बघण्यासाठी मिळेल. एडिटिंग या ठिकाणी खास नसेल, पण तुम्हाला जे बघण्याचं जे काही तुम्हाला ज्ञान देण्याची माझी जी काही उत्सुकता आहे, प्रयत्न जे आहे ते त्या ठिकाणी कायमच राहते. ते कधी बंद होणार नाही. ठीक आहे. तर मला या ठिकाणी एवढं सांगायचं की नाथांची तुम्ही जेवढी सेवा करा, जेवढी भक्ती जेवढी करा नाथाची, तेवढी त्या ठिकाणी कमी पडेल. फक्त काय, ती शुद्ध मनाने पाहिजे. ती भक्ती या ठिकाणी पापी मनाने नाही पाहिजे. ती भक्ती तुमची शुद्ध मनाने असली पाहिजे, तरच बाबा तुम्हाला या ठिकाणी पावतील. बाबांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती कायम राहील. किती पण संकट आले तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. फक्त बाबांचं नामस्मरण तुम्ही करायचं आहे. बडे बाबांचं नामस्मरण तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे. जाताना तुम्हाला एवढं सांगत, ह्या व्हिडिओमधून काहीतरी ज्ञान भेटलं असत तर चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. जाताना तुम्हाला एवढं सांगत, अलख निरंजन, आदेश, ओम चैतन्य, बडे बाबा ये नमः.